पाकिस्तान सोबतच्या बॉर्डरवर इराण भिंत बांधणार. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमुळे इराण त्रस्त झाल्यानं दोन्ही देशांच्या सीमेवर सुरक्षा भिंत बांधणार. नागपूरमध्ये पुढील 5 ते 7 दिवस पावसाचं सावट कायम. प्रादेशिक हवामान विभागाचा अंदाज. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस. पावसामुळे अनेक गावांमधला वीज पुरवठा खंडित. पुण्यातल्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस. पावसामुळे पुणे नाशिक महामार्गाला अक्षरशः ओढ्याचं रूप. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे कोकण किनारपट्टीवर वादळसदृश स्थिती निर्माण. पुढचे 2 दिवस किनारपट्टीवर जोरदार वारा वाहण्याची शक्यता. प्रशासनानं मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा दिला इशारा. छत्रपती संभाजीनगरमध्ये एसटी पतसंस्थेच्या निवडणुकीच्या निकालादरम्यान जोरदार राडा. निकालादरम्यान जादा 2 मतपेट्या आढळल्यानं पोलीस प्रशासन आणि बस कर्मचारी आमने सामने. अमेरिकेतल्या सॅन डिएगो इथं अनेक घरांवर कोसळलं विमान. विमान कोसळल्यानं 15 घरांना आग लागल्याची माहिती. राज्यात 21 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या. अनेक जिल्ह्यांना मिळाले नवीन पोलीस अधीक्षक. बीड जिल्हा पोलीस दलातल्या पोलीस अंमलदारांच्या बदल्या. पोलीस कॉन्स्टेबल ते ग्रेड पोलीस उपनिरीक्षक अशा 606 अंमलदारांच्या बदल्या. पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांचा निर्णय. आणि नालासोपाऱ्यात 2,25,42,000 रुपये किमतीचे मेफेड्रॉन नावाचा अंमली पदार्थ जप्त. तुळिंज पोलिसांची मोठी कारवाई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.